धंगेकर विरुद्ध डान्स बार लढत माजी आमदार रवींद्र धंगेकर. पुणे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत असून भारतीय जनता पक्षाकडून सांस्कृतिक व विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातील वातावरण दूषित केलं आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रणव रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे गणेश बिडकर अशी लढत होतीये. भारतीय जनता पक्षाकडून पुणे शहरात गुंडगिरी आणि डान्स बार चालवणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली असून त्यांच्याकडून दहशत दादागिरी डान्स बार चालवणाऱ्या विकृतींना पोसण्याचं काम भाजप करत असल्याची घणाघाती आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. पहा काय म्हणतात माजी आमदार रवींद्र धंगेकर. नाही, पब असेल बार असेल त्याच्यावर मी बोलतोय. मी एवढं बोलून सुद्धा पुणेकरांना लक्षात काय येईना का भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बारमधलेच उमेदवार दिलेत माझ्या मुलाच्या समोर. बारमध्ये डान्स करणारे फोटो माझ्याकडे तेच उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आता ह्यांना काय करणार आहे? एवढा डोकं एकटा धंगेकर काय करणार? एकटा डोकं आपटत फिरतो पुणेकरांसाठी. आणि ही सगळी सिस्टीम बिअर बारवाल्यांच्या पबवाल्यांच्या खिशात हातात हात घालून मला विरोध करतात. पण मी लढणार आहे, शेवटी लढणार कार्यकर्ता आहे. पण हे यांनी पबवाल्यांनाच उमेदवारी दिली, ही अशी परिस्थिती. या सर्वसामान्य लोकांच्यासाठी जर त्यावेळेला तुम्ही आवाज उठवल्यामुळे आता कुठेतरी आपल्याला अडचणीत आणले जाते. नाही, त्याला मी घाबरत नाही. सिस्टीम ही मोठी असते, सिस्टीम ही पैशावाली सिस्टीम असते. 2 नंबरवाले असतात, हे अडचण मला त्याची काही फिकर नाही. त्याला मी घाबरतच नाही. कारण शेवटी गुन्हेगारी मुक्ताचा नारा रवी धंगेकरांनी दिला, पब मुक्तीचा नारा धंगेकरांनी दिला, सक्षम पुणे स्वाभिमानी पुणे धंगेकरांचा नारा, आणि तो पुणेकरांचा नारा आहे. त्यामुळे हे सगळं ह्याच्या मला त्रास बी त्याला मी ते सवय होऊन गेली. मला गेल्या 2 दिवसापासून निलेश गायवळकर आणि चंद्रकांत दादा मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण एकीकडे सांगितले जाते की आम्ही पुण्यामध्ये गुंडगिरी चालू देणार, म्हणून एका बाजूला गुंडगिरांच्या बरोबरच व्हायरल व्हिडिओ होता. आता मग मी दादांचे बी फोटो टाकलेत ना, आज बघितलं असेल तुम्ही. माझं हे बघा की तुम्ही केलं ते पुण्य, दुसऱ्याने केलं ते पाप असं नाही होणार. पुणेकर सक्षम आहेत, योग्य विचार करतील आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतील. एकीकडे अजितदादा गुंडगिरी कमी करायचं म्हणतात, पण अंधेकरांना उमेदवारी दिली याबद्दल. आता अंधेकर आले तर धंगेकर इथं बसलेत ना, पुणे शहरात बसलेत धंगेकर. की ज्यांना ज्या गुन्हेगारी जे करतील त्यांचा शेवटी रस्त्यावरून त्याला विरोध करणार ना, प्रश्नच नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना कितव्या स्थानावर बघतात? शिवसेना तुम्हाला सांगतो, शिवसेना कशी लढली ही 16 तारखेला तुम्ही बघता. कोणाला घरी पाठवायचं आणि कोणाला घरी बसवायचं हे काम चांगलं शिवसेनेला कळतं आहे. आणि आम्हाला ज्या पद्धतीनं आमच्या मित्रपक्षाने ज्या पद्धतीनं आम्हाला झुलवत ठेवलं आणि आमची सगळी सिस्टीम ही काम करताना आली, त्याची आम्ही पक्ष सेटिंगकडे तक्रार केलेली. शिंदे साहेब त्यावर निर्णय घेतले. तुमच्या प्रभागामध्ये 2 प्रश्न आहेत. तुमच्या प्रभागामध्ये धंगेकर विरुद्ध बिडकर अशी एक लढत आहे, लक्षवेधी ठरते पूर्ण पुण्यामध्ये, काय सांगणार? त्याच्यामध्ये डान्स बार विरुद्ध धंगेकर अशी ती निवडणूक होणार आहे. डान्स बारमधले पाठिंबा देणारे उमेदवार समोर आहेत आणि पुणेकरांचा आवाज म्हणून धंगेकर रस्त्यावर आहेत. तर आमची निवडणूक डान्स बार विरुद्ध धंगेकर अशी होणार आहे. बिडकर धंगेकर निवडणूक होणार नाही. बिडकर डान्स बार विरुद्ध धंगेकर ही निवडणूक होणार आहे. आणखी एक लढत आहे लक्षवेधी, धंगेकर विरुद्ध अंधेकर. धंगेकर गुन्हेगारीला विरोध करणारा कार्यकर्ता म्हणून पुणेकरांनी नोंद घेतली. धंगेकर लढणारे आणि कोणाला विरोध नाही, पण गुन्हेगारीला प्रवृत्तीला विरोध सगळ्यांचाच असणार. काय आवाहन करायला शेवटी मतदारांना पुण्याच्या? तिसरा डोळा उघडायचा, सक्षमपणे मतदान करायचं आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. कारण जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या सुखदुःखाला येणाऱ्या कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवा.